मी अबुलाला हाशमी दिशा रजिस्ट्री अँड मल्टी सोल्युशन या कार्यालयामधून आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांचे जे 20/30चे रजिस्ट्र्या जे होत नाही आणि जरी होत असेल तर त्याच्यामध्ये 30,000 40,000 50,000 रुपयाचा करप्शन मोठ्या प्रमाणात आपल्या नोंदणी विभागात आपल्या शहरामध्ये चालू आहे आणि आपली 40 लाख जनता या नोंदणी विभागाच्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहे। आणि ह्या भ्रष्टाचारमध्ये मी सखोल माहिती घेतली असता मला जे लक्षात आलेलं आहे की आपल्या जनतेला आता झोपेतून उठावा लागेल आणि आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने रोडवर यावं लागेल आणि रोडवर येऊन रस्त्यावर येऊन आपला जे डिमांड आहे की आपल्या व्यवहाराचा जे दस्त तयार होतो ती दस्त नोंदणी 100% व्हायला पाहिजे। खरं म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात एक 20/30ची रजिस्ट्रीला 35,000 30,000 रुपये घेण्यात येत आहे। दिवसभरात एक ऑफिसमध्ये 100 नोंदी होतात, 2 ऑफिसमध्ये 200 नोंदी होतात, म्हणजे रोज 50 लाख रुपयाचा करप्शन या कार्यालयामध्ये चालू आहे। आणि या कार्यालयाचे इथं जे प्रशासकीय अधिकारी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे पोस्ट आहे ती पोस्ट कोणाची आहे? ती पोस्ट आहे श्री विजय सुधाकर भालेराव साहेब यांच्याकडे। बऱ्याच लोकांनी तक्रारी दिल्या, लोकांनी हा विषय यांना समजून सांगितलं, पण हे आता नंतर जे लक्षात आलेलं आहे की हे पूर्ण एक टीम आहे आणि चॅनल वर्क आहे करप्शनचा। तर माझ्या लक्षात आलेलं आहे, तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की मी बुधवारपासून एक मोठा जन आंदोलन सुरू करतोय। ह्या जन आंदोलनमध्ये आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की माझ्या या जन आंदोलनाचा तुम्ही सहभाग व्हावं। पहिला स्टेप म्हणून आपण माननीय पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात आपण एक पहिला अर्ज बुधवारी सकाळी समजा जवळपास 11:30 वाजता आपण इथं देणार आहे। आणि त्याच्यामध्ये आपली पहिली एक डिमांड आहे, करप्शनमुळं श्री विजय सुधाकर भालेराव नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांच्या अवैध मालमत्ताची चौकशी ह्या डिपार्टमेंटनी करावी आणि ती अवैध मालमत्ता जप्त करून सरकार जमा करावी, हा पहिली आपली डिमांड आहे। आणि दुसरी डिमांड हे आहे की आपलं ती डिमांड गव्हर्नमेंटकडे आहे। दुसरी डिमांड की जे आपले सीएम एकनाथ शिंदे साहेब आहे, आपले डेप्युटी सीएम आपले फडणवीस साहेब आहे, यांनी इतकं चांगलं जे आहे जनहितासाठी ह्या विभागाचा धोरण घेतलं होतं की सर्वसामान्यांचे कामं व्हावे, पण ह्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळं गव्हर्नमेंटचा जे म्हणजे लोकहिताचे धोरण आहे हे तिथं आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही। आणि त्या अधिकारी आहे श्री विजय सुधाकर भालेराव। तर गव्हर्नमेंटला माझी अशी डिमांड राहणार आहे सेकंड की यांची तोरी तिथून ट्रान्सफर करा आणि इथं एक नवीन जबाबदार अधिकारी द्या, जेणेकरून इथला जे प्रशासकीय जे संतुलन आहे त्यांनी पुन्हा इस्टॅब्लिश करावं आणि जे दुय्यम निबंधक सदुय्यम निबंधक जे उद्धट स्वभावाचे झालेले आहे, म्हणजे प्रोसिजर फॉलो न करता, म्हणजे एका मध्ये एक भूमकर मॅडम होते त्यांच्याकडे मी गेलो रजिस्ट्रीसाठी, तर त्यांनी काय केलं ती रजिस्ट्री केली नाही। मी म्हणलं बाबा 71 खाली रिफ्युजल द्या, तर त्यांना रिफ्युजल द्यायचं नव्हतं, प्रोसिजर फॉलो करायचं नव्हतं, तर त्यांनी काय केलं मला उलट पोलीस कंप्लेंटची धमक्या दिली आणि प्रोसिजर फॉलो नाही केलं। तर माझं हे म्हणणं आहे की जर आता कोणताही व्यक्ती सब रजिस्ट्रारकडे गेलं तर त्याला जर दस्त नोंदवायचा नसेल तर 71 खाली त्यांनी प्रोसिजर फॉलो करून रिफ्युजल द्यायला पाहिजे, कारण की पक्षकार अपिलाला जाईल किंवा कोर्टात जाईल, त्याला पुढचा न्याय घेता आला पाहिजे। आणि जे तिसरा विषय आहे की जे नागरिकांना
याची माहिती नसेल, त्यांची उत्पीडन इथं होत असेल, करप्शनला ते परेशान झाले असेल, तर मी आता काही दिवस फ्री कन्सल्टेशन करणार आहे. मी फ्री डॉक्युमेंट बनवून देणार, तुम्ही या आणि तुम्ही स्वतः जा, रिफ्युजल घ्या आणि पुढं अपीलचा पिन मी फ्री मार्गदर्शन देतो. आणि पूर्ण शहरामध्ये आपण एक असं म्हणजे 1500 20/30चे डॉक्युमेंट तयार करून दाखल करू आणि सब रजिस्ट्रार करून रिफ्युजल घेऊ आणि मग जे नियमाप्रमाणे यांच्या मागं लागू. तर ह्या आंदोलनाला सहभागी व्हा. हा आंदोलन जवळपास बुधवारपासून सुरू होईल. पहिला आज लाचलुचपत विभागाला, दुसरा अर्ज आपल्याला जे आहे गव्हर्नमेंटला द्यायचा यांचे ट्रान्सफरचा, आणि तिसरा विषय आपल्याला हे दोन्ही अर्ज दिल्यानंतर एक पिटिशन दाखल करायची हायकोर्टला. जर यांनी समजा अवैध प्रॉपर्टीची इन्क्वायरी नाही केली तर हायकोर्टला पण आपल्याला रिट पिटिशन दाखल करायची. यांचा ट्रान्सफर नाही झाला त्याची पण एक रिट पिटिशन हायकोर्टला दाखल करू. आणि तिसरा विषय, रिफ्युजल जर देत नसेल तर त्याच्यावर पण यांना कारवाई करण्यास आपण भाग पाडू. आणि आपला जे अधिकार आहे यांना न घाबरता तुम्ही माझ्या सोबत या. शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. सगळ्या नागरिकांना जोडजाड करूया आणि या विभागाला भ्रष्टाचार मुक्त विभाग बनविण्याचा आपला हा संकल्प आहे. सर्व औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे वासियांना मी आवाहन करतो आणि माझा मोबाईल नंबर आहे 9822604296. या मोबाईलवर संपर्क करा आणि धरणे, उपोषण, आंदोलन, जेल भरो आंदोलन या सर्व आंदोलनामध्ये माझ्यासोबत सहभागी व्हा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.